नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मी आहे विघ्नेश माते आणि माझ्या चॅनलचं नाव आहे मी आहे पनवेलकर. तर आज आपण जाणार आहोत म्हणजे पंचायतन मंदिर बघायला नडालमध्ये. तर मित्रांनो, तिथे आहे ना 5 मंदिरं आहेत आणि खूप मस्त आणि खूप सुंदर अशी मंदिरे आहेत. तर तिथे आहे ना मित्रांनो, आता परमिशन नाही आहे म्हणजे व्हिडिओ किंवा फोटो काढायला. तर सर्वात आधी आपण तिथे जाऊन घेणार आहोत ती म्हणजे परमिशन आणि त्याच्यानंतर सुरू करणार ती म्हणजे व्हिडिओ. तर चला तिथे जाऊया आणि बघूया तिथले मंदिर कसे आहेत ते. तर चला जाऊया आणि बघूया तिथले देवा. तर मित्रांनो, आता जस्ट आहे ना मी आता पंचनम मंदिर म्हणजेच नडालला पोचलेलं आहे. तर बघूया आता पुढे आणि करूया व्हिडिओला सुरुवात. आपण आता आहे तो म्हणजे पार्किंगच्या समोर आणि हे बघा पार्किंगची पूर्णपणे व्यवस्था केलेली आहे, रिक्षांची, 4 व्हीलरची, 2 व्हीलरची. आणि इथे समोर बघता तुम्ही मंदिर आहे, ते आपण आता गेल्यावर बघणारच आहोत. आणि इथे बघा पूर्ण पार्किंगची सोय केलेली आहे. हा एवढा एरिया आहे ना तो पार्किंगसाठी आहे आणि दुसरीकडेही पार्किंगची सोय आहे. तर चला आता एंट्री करूया मंदिरामध्ये. तर आपण आता आहे ना एंट्री करतोय. बघा पायऱ्या बघू शकता तुम्ही. आता आपण श्री साईबाबा मंदिराकडे जात आहोत. आणि इथे बघा समोरच आहे ती म्हणजे दीपमाल. तर मित्रांनो, आता आहे ना आपण श्री साईबाबा मंदिराजवळ आहे आणि बाहेरचा परिसर बघता तुम्ही. हे बघा. तर आधी आहे ना तुम्हाला मी बाहेरचा परिसर दाखवतोय. हे बघा मंदिराच्या चारी साईडला आहे ना कुठेच घाण किंवा कचरा तुम्हाला दिसणार नाही. इथे तशी सोय केलेली आहे बघा. बसायची सोय आहे, फिरण्याची सोय आहे, बघू शकता. मंदिर आहे ना मस्त आणि सुशोभित आहे बघा. मस्त मंदिराला कलर आहे व्हाईट आणि सर्वकडे आहे ना पंचनम मंदिर आहे आणि 5 मंदिर आहे. तर 5ही मंदिरात आपण दर्शन घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया. आता आहे ना आपण साईबाबा मंदिराकडे जातोय म्हणजे मंदिरामध्ये एंट्री करतोय. तर चला दर्शन. बाहेर बघताय तुम्ही हे बघा. आणि कासवाचं दर्शन घेऊन आपण एंट्री करतोय. इथे बघा श्रद्धा सबुरी लिहिलेली आहे आज दोन्ही साईडला, एक बाजूला श्रद्धा आणि दुसरी बाजूला सबुरी. तर आपण आहे ना आता दर्शन घेऊया. आता आपण आहे ना साईबाबांचं दर्शन घेतलं. आता मयुरेश्वर गणपती मंदिराकडे जातोय आणि त्या गणपती देवाचं दर्शन घेऊया आपण आता. हे बघा गणपती, मयुरेश्वर गणपती मंदिर. तर चला सर्वीकडे आहे ना सेम लुक आहे आणि सेम नक्षा, डिझाईन वगैरे सेम आहेत बघा. गणपतीची मूर्ती बघताय तुम्ही, किती सुंदर मूर्ती आहे. गणपती बाप्पा मोरया. मूर्ती बघा सुशोभित आहे, एकदम मस्त आणि सुंदर आहे. आणि त्या आपण गणपती देवाचं दर्शन घेतलेले. आता पुढे जाऊया.
तर आता आपण गणपती देवाचं दर्शन घेतलं. तर संकटमोचन हनुमान मंदिराकडे आलोय आणि आता बजरंगबलीचं दर्शन घेऊया आपण. नेहमीप्रमाणे बघा नारायण देवाचं दर्शन होत आहे आपल्याला आणि इथे बघा बजरंगबलीचंही दर्शन घेतोय. हे बघा डाव्या हातात पर्वत उचललेला आहे आणि उजव्या हातात गदा आहे. मित्रांनो आता आहे ना आपण हनुमंताचं म्हणजे बजरंगबलीचं दर्शन घेतलेलं आहे. तर आता पुढचं मंदिर बघूया आपण. तर इथे बघता तुम्ही श्री नडालेश्वर महादेव मंदिर. इथे बघा नंदीचं दर्शन घेतोय आपण. बघा महादेवाची पिंडी बघताय तुम्ही, किती सुंदर अशी पिंडी आहे. महादेवाचं दर्शन झालं आपल्याला. आता श्री भवानी माता मंदिराकडे जात आहोत. तर हे बघा श्री भवानी माता मंदिर. धगधगत्या ज्वालेतून आली तूच जगन्माता, भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता. आई कृपा करी माझ्यावरी जागावी तो रात सारी. भवानी माता बघताय तुम्ही. हार घातलेला आहे देवीला आणि लुगडा नेसलेला आहे हिरवा कलरचा आणि दागिने वगैरे आहेत देवीच्या. आणि वरती आहे तो म्हणजे वेणी आहे आणि देवीचे हात आहेत ना ते सध्या कपड्यामध्ये झाकलेले आहेत. त्याच्या मला दिसत नाही की देवीने कुठलं शस्त्र हातात घेतले ते. चला आता मंदिर दाखवते तुम्हाला. मित्रांनो ग्रामस्थांची आहे ना पूर्ण सोय केलेली आहे इथे आणि सगळीकडे आहे ना कुठेच तुम्हाला घाण कचरा वगैरे काय दिसणार नाही. सगळी सोय पूर्णपणे केलेली आहे. मित्रांनो इथे आहे ना प्रसादाची व्यवस्था आहे पण ती आता सध्या सुरू नाही आहे. तर मी बघायला गेलो होतो की प्रसाद चालू आहे किंवा नाही ते, पण प्रसाद आहे ना तर संध्याकाळी चालू होणार आहे. तर आता आहे ती म्हणजे चहाची सुविधा. तर आता चहा तर आपल्याला प्यायचं नाही. तर चला बाकीचे व्हिडिओ कंप्लीट करूया. इथे बघताय तुम्ही लेणी बघताय तुम्ही, साईबाबाची लेणी वगैरे आहेत. ऋषी मुनी गणपती देवी देवतांच्या लेण्या आहेत इथे. ते बघा सगळीकडे आहे ना मंदिराचं देखावा बघा. तर इथे बघा मित्रांनो तुम्हाला 5ही मंदिरे आहेत ना एकदम चांगल्या पद्धतीत दिसत आहेत. आता मी झूम करतोय. हे बघा एकदम आहे ना चांगल्या पद्धती इथे 5ही मंदिरे दिसतात. श्री साईबाबा मंदिर, श्री मयूरेश्वर मंदिर आणि संकटमोचन हनुमान मंदिर, गणपती मंदिर आणि महादेव मंदिर आणि भवानी मंदिर. तर 5ही मंदिर आहेत ना तुम्हाला इथून दिसत आहेत आणि 5ही देवांचं आपण दर्शन घेतलेलं आहे देवी देवांचं. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की कमेंटमध्ये कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. तर चला भेटू आता एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.